सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सर्वांना दिलासा देणारी ही बातमी आहे। निसर्गामध्ये नवचैतन्य आणणारा आणि देशाचं अर्थचक्र ज्याच्या भरोशावरती फिरते तो मान्सून राजा अखेर काल केरळमध्ये दाखल झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून केरळसह पश्चिम किनाऱ्यावर जोरदार पाऊस कोसळतोय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि सगळ्या केरळवरती सध्या गर्द काळ्या मान्सूनच्या ढगांची गर्दी पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये कोसळणाऱ्या सरींमुळे निसर्गाने हिरवा शालू पांघरलाय। केरळचं हे चित्र नक्कीच सुखावणार आहे। लवकरच हा राजा राज्यामध्ये दाखल होईल अशी इथली ही धरणी हिरव्या शालूने नटून जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी आता केरळमध्ये मान्सून आलेला आहे आणि राज्यामध्ये जर अशाच पद्धतीने मान्सूनची वाटचाल सुरू राहिली तर याच आठवड्यात महाराष्ट्रात सुद्धा मान्सून लवकरच दाखल होईल। आणि केरळातल्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। देवभूमी केरळमध्ये तुमचं स्वागत आहे। मान्सून एक्सप्रेस आहे ही आणि पहिल्याच पावसामध्ये या पश्चिम घाटातल्या ज्या डोंगर रांगा आहेत ना तिथून खळखळत पाणी येऊ लागलंय। अहो काय सुंदर दृश्य आहे या केरळच्या भूमीमध्ये की जिला देवभूमी आपण म्हणतो। तिथे पावसाचं अतिशय वेळेवरती आगमन झालंय आणि हा पावसाचा जो खळखळाट आहे तो ऐकताना सुद्धा मन भरून येतंय। या ज्या डोंगर रांगा आहेत खाली खोल अंतरावरती जाऊन ते पाणी वाहत आलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आस्वाद घेणारी चिमुरडी ही मुलं। महत्त्वाचं म्हणजे केरळमध्ये मान्सून हा वेळेवरती येईल असं सांगितलं जात होतं। 30 तारीख पावसाच्या आगमनाची सांगितली होती आणि त्याप्रमाणे इथे पावसाचं छान असं आगमन झालेलं आहे। मला खूप बरं वाटलं कारण असाच जर पाऊस महाराष्ट्रामध्ये वेळेवरती आला तर ते महाराष्ट्रासाठी सुखद वर्तमान असेल। कारण आपल्याकडे 4 वर्ष होता दुष्काळ आणि यावर्षी जसं हवामान खात्याने सांगितलंय, आप इधर आ जाओ, ये नॉर्मल डेट है क्या मानसून के आने की? यहाँ पे अभी ये स्टार्टिंग हो गया। अभी इसको बोल सकते हैं बारिश आ गया अभी जून से शुरू होगा। तो अभी कितने दिन रहेगा? 20 तरीके से आने में जून 1 से थोड़ा बड़ा बात करिए। 20 तारीख से आने में जून से पहले में ठीक हो जाएगा, पूरा हो जाएगा। लेकिन ये पहले बारिश में इतना पानी आना था क्योंकि ये सबसे ऊंची जगह है ना। कितने फीट पे है हम लोग? अभी सी लेवल से 1600 मीटर ऊपर आहे। 600 मीटर समुद्र सपाटीपासून आहोत। माझ्याच गाडीचे ते चालक आहेत आणि मला खूप बरं वाटलं कारण मृदगंधेचा जो पहिला सुगंध असतो ना मातीचा तो मी इथे घेतोय। त्या मातीचा छान असा एक हिरवटपणा आलेला आहे बघा ना। त्या हिरव्या वातावरणामध्ये सुद्धा एक काळपटपणा आहे, काळपट हिरवेपणा जो पाऊस घेऊन येत असतो आपल्याकडे। आणि या पश्चिम घाटातल्या ज्या डोंगर रांगा आहेत ज्याला आपण सह्याद्री म्हणतो त्या डोंगर रांगामध्ये छान पावसाचं आगमन झालेलं आहे। मला आशा आहे की हा पाऊस महाराष्ट्रामध्ये सुद्धा मृगाच्या मुहूर्तावरती आपल्याकडे येईल आणि तो जो मातीचा सुगंध असतो तो आपल्याला देईल ज्यातनं आपलं मन प्रफुल्लित होईल। कॅमेरामॅन काकूसाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, मुन्नार, केरळ।